आपण जर सामान्य माणसांच्या मनोवृत्तीला विचार केला तर मृत्यूनंतर प्रत्येकाला स्वर्गात जायचं, प्रत्येकाला स्वर्गाच्या प्राप्तीची इच्छा आहे. अर्थात कोणी पाहिला नाही, स्वर्ग कोणी पाहिला नाही, वर्णन फक्त ऐकलेलं आहे शास्त्रामध्ये, कोणी गेला नाही, पण अपेक्षा मात्र आहे, स्वर्गात जायच्या प्राप्तीची इच्छा आहे त्यांची. पण अशा लोकांना भगवंतांनी अविवेकी म्हटलेलं आहे, अज्ञानी म्हटलेलं आहे. दुसऱ्या शब्दात ही माणसं कशी असतात? सकामी असतात, सकाम भक्ती करणारे असतात. परंतु ज्याची त्रैलोक्यावर सत्ता आहे, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ याच्यावर ज्याचा अधिकार आहे, ज्याची सत्ता आहे, तो मात्र कोणाला नको आहे. त्याला आपण सर्व विसरलेले आहोत. सकामी लोक जे आहेत, स्वर्गाची इच्छा करणारे, स्वर्गात जाण्याकरता हर तऱ्हेचे प्रयत्न करणारे, हे सर्व भगवंताला विसरलेले आहेत. अज्ञानी लोकांना ही गोष्ट कळत नाही, आपण सर्व अज्ञानी आहोत. काल आपण पाहिलं की अशा लोकांना जी बुद्धी असते त्याला दुर्बुद्धी म्हणतात. आणि फक्त भगवंताकरताच ज्यांचं जीवन आहे, भगवंताला ज्यांनी अर्पण केलेलं आपलं जीवन, भगवंतावर पूर्ण श्रद्धा आहे, त्यांच्या बुद्धीला म्हटलेलं आहे सद्बुद्धी. आणि म्हणजे सकामी लोक आहेत, काहीतरी कामना ठेवून इच्छा करणारे, जगणारे, कर्म करणारे, त्यांची अवस्था काय होते ते आपल्याला भगवान पुढच्या श्लोकात सांगतात आहेत. आज आपला श्लोक क्रमांक आहे 44. भोगैश्वर्य प्रसक्तानां भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृतचेतसाम् तयापहृतचेतसाम् भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृतचेतसाम् भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृतचेतसाम्. पुढची ओळ. व्यवसायात्मिका बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते समाधौ न विधीयते. व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. आपण दोन्ही वेळा ऐकूया. भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृतचेतसाम् व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. पहिला शब्द जो आहे भोगैश्वर्य प्रसक्तानां, आपण काल हे शब्द पाहिले होते. भोग म्हणजे ऐहिक भोग,
सुखोपभोग, सुखाचे भोग जे आपल्याला विषयाद्वारे मिळतात, सुखाचे भोग आपल्याला विषयाद्वारे मिळतात, म्हणजे थोडक्यात विषयांचे उपभोग. त्यानंतर शब्द आहे ऐश्वर्य, म्हणजे श्रीमंती, वैभव. पुढे शब्द आलेला आहे प्रसक्तानाम, जे यामध्ये आसक्त झालेले आहेत. विषयोपभोग, सुखाचे उपभोग, श्रीमंती यामध्ये जे आसक्त झालेले आहेत, असा त्या पहिल्या शब्दाचा अर्थ आहे. भोगैश्वर्य प्रसक्तानम. पुढे शब्द आहे, त्यामध्ये दोन शब्द आहेत. तया अपहृत चेतसाम, तया आणि अपहृत चेतसाम. तया म्हणजे त्या वाणीद्वारा, त्या वाणीच्या योगाने. वाणी कुठली विसरले नाही ना. वेदामध्ये वर्णन केलेलं आहे ज्याचं ती पुष्पित वाणी, काल्पनिक वाणी, कल्पित वाणी. आपण आता जे पाहिलं सुरुवातीला की स्वर्गामध्ये सुखच सुख आहे, ऐश्वर्य आहे, पण कोण गेलंय का? आपण वर्णन वाचलं म्हणून ते कसं आहे, कल्पित आहे, काल्पनिक आहे. आणि तो शब्द इकडे आलेला आहे तया, म्हणजे त्या वाणीच्या योगाने, त्या वाणीद्वारा. त्या वाणीने काय परिणाम झाला पुढच्या शब्दात सांगितलं आपल्याला. अपहृत चेतसाम, मनामध्ये गोंधळ निर्माण झाला. तर अपहृत चेतसामचा अर्थ आहे ज्यांच्या मनात गोंधळ निर्माण झालेला आहे, ज्यांचं मन डगमगलेलं आहे, डळमळीत झालेलं आहे. मग कोणाचं मन? तर जे सकामी लोक आहेत त्यांच्याकरता हा शब्द वापरलेला आहे. परंतु आपण जाऊया पुढच्या वेळीमध्ये. व्यवसायात्मिका बुद्धी हा शब्द काल येऊन गेला की ज्यांची भगवंतावर पूर्ण दृढ श्रद्धा आहे, ज्यांची भगवंतावर पूर्णपणे 100% श्रद्धा आहे, बुद्धी आहे, निश्चय झालेला आहे भगवंताच्या बद्दल, ज्यांच्या मनामध्ये दृढ निश्चय झालेला आहे, ज्यांची बुद्धी स्थिर झालेली आहे, त्यांच्या बाबतीत म्हटलेलं आहे व्यवसायात्मिका बुद्धी. पुढे आहे समाधव, म्हणजे स्थिर झालेल्या अंतःकरणात. या लोकांचं अंतःकरण स्थिर झालेलं असतं, कारण बुद्धी स्थिर झालेली आहे म्हणून अंतःकरणही स्थिर झालेलं असतं. पुढे म्हटलेलं आहे न विधीयते, कधीही नसते, कधीही नसते. अर्थात हे वर्णन पुन्हा वरच्या ओळीतल्या लोकांसाठी आहे, सकामी लोकांसाठी आहे. ज्यांची बुद्धी स्थिर झालेली आहे त्यांच्याकरता नाही. हा जो श्लोक आहे हा पूर्ण त्या अविवेकी अज्ञानी लोकांचं वर्णन करणार आहे. बघूया काय सांगतात भगवान आपल्याला. भगवान सांगतात की अर्जुना, जे लोक या विषय भोगामध्ये आणि ऐश्वर्यामध्ये, संपत्तीमध्ये, वैभवामध्ये अतिशय आसक्त झालेले आहेत, रममान झालेले आहेत, आणि ज्यांची विवेकबुद्धी नष्ट झालेली आहे, त्यामुळे काय झालं, ते अनेक प्रकारच्या गोष्टींनी गोंधळलेले आहेत. त्यांची बुद्धी गोंधळून गेलेली आहे, त्यांची बुद्धी स्थिर नाही, आणि म्हणून त्यांच्या चित्तामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल दृढ श्रद्धा नसते, भगवंताच्या ठिकाणी दृढ श्रद्धा नसते. काय म्हणतात पुन्हा ऐकूया आपण भगवान. हे अर्जुना, जे लोक म्हणजे सकामी लोक, यांचे त्या वाणीद्वारा, कल्पित वाणीद्वारा, पुष्पित वाणीद्वारा चित्त डळमळीत झालेलं आहे, चित्त डगमळून गेलेलं आहे,
गोंधळून गेलेला आहे. आणि जे लोक विषय भोगामध्ये आणि ऐश्वर्यामध्ये वैभवामध्ये आसक्त झालेले आहेत, रममाण झालेले आहेत, लिप्त झालेले आहेत, अशा लोकांच्या मनामध्ये भगवंताच्याबद्दल दृढ श्रद्धा नसते, दृढ भाव नसतो. मग कोणाच्या मनात असतो ते आपण पाहिलं काल. याच्या विरुद्ध जे आहेत निष्काम सेवा करणारे, कोणत्याही प्रकारची सेवा केल्यानंतर फळाची आशा न करणारे असे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंताबद्दल दृढ श्रद्धा निर्माण झालेली असते. तर असा श्लोक जो आहे आपल्याला एक लक्षण सांगून गेला की कशा रीतीने सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अशा या काल्पनिक गोष्टी स्थिर झालेल्या असतात, दृढ झालेल्या असतात आणि त्यामुळे मग त्यांना मन अस्थिर होऊन जातं. जरी आपण स्वर्गात गेलो असं गृहीत धरलं, स्वर्गात गेलो तर तिकडेही तो एक जन्मच आहे. आणि जन्माला आला की आपल्या सांगितलं भगवंताने तत्व काय, मृत्यू अटळ आहे. तिथला ऐश्वर्य भोगला, आपण तिथला आनंद भोगला, स्वर्गातलं सुख भोगलं आणि आपली कर्म संपली, पुण्याचा घाटा संपला की पुन्हा आपल्याला स्वर्गातून खाली यायला लागतं. आणि त्यामुळे आपण असं स्थान शोधलं पाहिजे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला पुन्हा यायची आवश्यकता नाही. जसं ध्रुवाने शोधलं होतं, तिथून पुन्हा तो परत कधी आला नाही, म्हणून आजही आपल्याला तो ध्रुवतारा दिसतो. पुढचा श्लोक घेण्यापूर्वी आपण याचं पुनरुच्चार करूया. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुतचेतसाम्. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुतचेतसाम्. व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. पुढचा श्लोक 45. त्रैगुण्य विषया वेदा, त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निस्त्रैगुण्यो भवार्जुन. त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन. पुढची ओळ. निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो, निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो, निर्योगक्षेम आत्मवान्. निर्योगक्षेम आत्मवान्. निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो, निर्योगक्षेम आत्मवान्. निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो, निर्योगक्षेम आत्मवान्. पहिला शब्द आहे त्रैगुण्य विषया. त्याचा अर्थ आहे तिन्ही गुणांचे वर्णन करणारे, तिन्ही गुणांना प्रकाशित करणारे. पुन्हा ऐका.
त्रैगुण्य विषयाचा अर्थ आहे तिन्ही गुणांचे वर्णन करणारे, तिन्ही गुणांचा विषय मांडणारे, प्रकाशित करणारे. मग तीन गुण आपल्याला माहीत असतील, सत्व, रज आणि तम. सत्व, रज आणि तम या तीन गुणांचं वर्णन कुठे केलेलं आहे आपल्याला पुढे येईल. तर हे जग जे आहे, या जगामध्ये असे तीन गुणांनी भरलेलं आहे. आज आपण जो वार आहे, गुरुवार आहे, भगवान दत्तात्रेयाचा वार आहे, ती पण त्रिमूर्ती आहे. ती त्रिमूर्ती कशाचं प्रतीक आहे तर या तीन गुणांचं प्रतीक आहे. भगवान विष्णू जे आहेत सत्वगुणाचं प्रतीक आहे, ब्रह्मा जो आहे रजोगुणाचं प्रतीक आहे, आणि भगवान शंकर तमोगुणाचं प्रतीक आहे. आणि त्यामुळे त्या मूर्तीला त्रिगुणात्मक त्रयमूर्ती म्हणतात. तर या तीन गुणांचं विवेचन, प्रतिपादन कशामध्ये केलेलं आहे पुढच्या शब्दात आपल्याला अर्थ दिसतो, वेदा हा. तर याचं वर्णन केलेलं आहे वेदामध्ये. जे वैदिक वाङ्मय आहे, वैदिक साहित्य आहे, त्या वैदिक वाङ्मयामध्ये आपल्याला या तिन्ही गुणांचं वर्णन दिसून येतं. पुढे शब्द आलेला आहे निस्त्रैगुण्य हा. निस्त्रैगुण्य हा म्हणजे तीन गुणांच्या पलीकडे. तीन गुणांच्या पलीकडे म्हणजेच काय, निष्काम होऊन त्रिगुणातीत. एक थोडा वेगळा शब्द आहे. तीन गुणांच्या पलीकडे म्हणजे त्रिगुणातीत. पुढे दोन शब्द आहेत, भव आणि अर्जुन. भगवान सांगतात अर्जुनाला, भव म्हणजे हो. भवचा अर्थ लक्षात घ्या, भव म्हणजे हो. आशीर्वाद देतात त्यावेळेला हा शब्द आपण ऐकतो. शतायुषी भव म्हणजे शतायुषी हो, दीर्घायुषी भव, सौभाग्यवती भव, वगैरे वगैरे. तर भवचा अर्थ आहे हो. पुढे शब्द आहे दुसऱ्या मध्ये निर्द्वंद्व हा. निर्द्वंद्व हा म्हणजे द्वंद्वाच्या पलीकडे. निर्द्वंद्वाचा अर्थ आहे द्वंद्वाच्या पलीकडे, द्वंद्वातून मुक्त. जसं त्रिगुणातीत सांगितला शब्द, तसा द्वंद्वातीत म्हणजे द्वंद्वाच्या पलीकडे. मग द्वंद्व म्हणजे काय तर या जगामध्ये दोनच गोष्टी आहेत. कुठेही पाहिलं तर दोनच गोष्टी आहेत, तिसरी गोष्ट नाही आहे. द्वंद्व आहे सुख दुःख, लाभ हानी, जय विजय, असं आपल्याला द्वंद्व दिसतं. म्हणून निर्द्वंद्वचा अर्थ आहे द्वंद्वातीत. सुख दुःख इत्यादी द्वंद्व आहेत त्याच्या पलीकडे, त्याच्या रहित. पुढे शब्द आहे नित्य सत्वस्था म्हणजे नेहमी सत्वगुणामध्ये, नेहमी सत्वगुणामध्ये राहणारा. म्हणजे थोडक्यात सात्विक, नेहमी सात्विक. पुढे शब्द आलेला आहे निर्योगक्षेम. निर्योगक्षेम त्याचा अर्थ लक्षात घ्या. योगक्षेमचा अर्थ पहिला आपण समजून घेऊ. योगक्षेम आपण व्यवहारामध्ये पण बघतो. एका कंपनीचं ते ब्रीदवाक्य देखील आहे, सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर योगाचा अर्थ काय, जी गोष्ट आपल्याला मिळाली नाही त्या गोष्टीची प्राप्ती. जी गोष्ट आपल्याला प्राप्त नाही ती गोष्ट प्राप्त झाली की म्हणतो आपण त्याला योग म्हणायचं. जी गोष्ट आपल्याला प्राप्त नाही ती प्राप्त झाल्यानंतर
त्याला योग म्हणतात. आणि मिळालेली वस्तू त्या वस्तूचे रक्षण करणे, मिळालेल्या वस्तूचे रक्षण करणे याचं नाव क्षेम आहे. योग आणि क्षेम असे दोन वेगळे शब्द आहेत. तर पुन्हा ऐकूया आपण, योग म्हणजे काय. योग म्हणजे जी गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली नाही ती प्राप्त झाली तर म्हणतो आपण योग, त्याला योग म्हणायचं. आणि मिळालेल्या वस्तूचे रक्षण करणे म्हणजे क्षेम आहे. मग इथे शब्द आलेला आहे निर्योग क्षेम, म्हणजे या दोन्ही गोष्टीच्या पलीकडे, याच्या विचारातून तू बाहेर पड, याचा विचार करू नको. निर्योग क्षेमचा अर्थ आहे योग आणि क्षेम याच्या विचारातून मुक्त हो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, आत्मवान, आत्मपरायण. आत्मवानचा अर्थ लक्षात घ्या. आत्मपरायण, आत्मनिष्ठ, सोपा शब्द सांगतो, ईश्वरनिष्ठ. भव म्हणजे हो. भगवंत अर्जुनाला या श्लोकामधून एक प्रकारे आशीर्वादच देतात आहे. आपण बघूया पूर्ण श्लोकाचा अर्थ काय. भगवान सांगतात अर्जुनाला, हे अर्जुना, हे जे वेद आहेत या वेदांमध्ये प्रामुख्याने सत्व रज तम या 3 गुणांचंच विवेचन केलेलं आहे, 3 गुणांचं वर्णन केलेलं आहे. परंतु तू मात्र कसा हो, कोणकोणते गुण पाहिजेत अर्जुनामध्ये भगवान सांगतात बघा. ते म्हणतात, हे अर्जुना, तू त्रिगुणातीत हो, 3 गुणांच्या पलीकडे तुला जायचं आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, या 3 गुणांना आपल्याला चिकटून जायचं नाही, 3 गुणांच्या पलीकडे जायचं आहे. त्रिगुणातीत हो, त्रिगुणांच्या अनुभवाच्या पलीकडे जा. द्वंद्वातीत हो, द्वंद्वाच्या पलीकडे जा. आणि जे काही योगक्षेम आहे, मला मिळवायचंय, मिळालेल्याचं रक्षण करायचंय, याच्या काळजीतून मुक्त हो. याची काळजी करू नको, या विचारातून मुक्त हो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ईश्वरनिष्ठ हो, आत्मनिष्ठ हो. मग आपल्याला एक असा प्रश्न पडेल की त्रिगुणातीत हो, द्वंद्वातीत हो, कसं व्हायचं. आपण मागे पण पाहिलं होतं की जगामध्ये 2च गोष्टी आहेत, हिवाळा उन्हाळा, थंड गरम वगैरे वगैरे, सुख दुःख. मग हे जीवनात आल्यानंतर आपल्याला त्यांच्यापासून लांब जाता येणार नाही. सुख दुःख आलं, शीत आणि उष्ण, थंड गरम, लाभ हानी वगैरे वगैरे, तर आपल्याला त्याच्यातून लांब जाता येणार नाही. मग आपण काय करायचं, आपण ते सहन करायला शिकलं पाहिजे. ही जी द्वंद्व आहेत या द्वंद्वाला आपण सहन करायला शिकलं पाहिजे. म्हणजे काय करायचं, याच्या काळजीतून मुक्त व्हायचं, याची काळजी करायची नाही, त्याला चिकटून राहायचं नाही. चिकटून राहिल्यानंतर मग आपल्याला त्याच्यापासून त्रास होतो. आणि म्हणून भगवान सांगितलं की तू अशा रीतीने त्रिगुणातीत हो, द्वंद्वातीत हो, सात्विक वृत्तीचा हो, योगक्षेमाच्या विचारातून मुक्त हो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मनिष्ठ हो. आत्मनिष्ठेचा सोपा अर्थ काय, ईश्वरनिष्ठ हो. कारण आपण पाहिलं आत्मा आणि ईश्वर वेगळा नाही आहे. आत्मनिष्ठ व्हायचं म्हणजे ईश्वरनिष्ठ व्हायचं. तेव्हा आपण पाहतो आहे अर्जुन तर निमित्त आहे, अर्जुनाच्या निमित्ताने भगवान सर्व मनुष्य प्राण्यांना
हेच सांगू इच्छितात की आपण अशा रीतीने आपल्यामध्ये हे जे गुण आहेत, ही लक्षणं आपण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हळूहळू, एकदम नाही, हळूहळू आपण त्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला नक्कीच अर्जुनासारखं बनता येईल. हा अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला देखील भगवंतांनी दिलेला आशीर्वाद आहे. वेदाचं वर्णन ठीक आहे, वेद तर सर्व शास्त्रामध्ये अग्रगण्य आहे, परंतु जे जे गीतेचा अभ्यास करतात, ज्यांनी ज्यांनी गीतेचा अभ्यास केलेला आहे, त्यांना इतर शास्त्रांची आवश्यकता नाही. कारण सर्व शास्त्रांचा विचार या गीतेमध्ये केलेला आहे. सर्व शास्त्र या गीतेमध्ये समाविष्ट झालेली आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्याची आवश्यकता नाही. गीता मंगल भगवद्गीतेच्या अगोदर गीतेचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये असा एक श्लोक आलेला आहे, तो वाचून दाखवतो तुम्हाला. त्यामध्ये हे वर्णन केलेलं आहे. तो श्लोक आपल्याला असं सांगतो, गीता सुगीता कर्तव्या, गीता सुगीता कर्तव्या, किमन्यैहि शास्त्रविस्तरैहि, किमन्यैहि शास्त्रविस्तरैहि, या स्वयं पद्मनाभस्य, नीट काय काळजीपूर्वक, या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मा विनिसृताः, मुख पद्मा विनिसृताः. त्याचा अर्थ सांगितला आता तुम्हाला थोडक्यात की अन्य शास्त्रही विस्तरही किम, अन्य शास्त्रांचा विस्तार करून काय उपयोग आहे. जे जे गीतेचा अभ्यास करतात, ज्यांनी ज्यांनी केलेला आहे, त्यांच्याकरता गीता ही सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे. कारण का, पुढे सांगितलं की जी गीता स्वतः भगवंताच्या मुखकमलातून निघालेली आहे, स्वतः भगवंताने गायलेली आहे. आणि म्हणून वर्षातून एक दिवस असा येतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये की ज्या वेळेला भगवंताने गीता सांगितली, त्या दिवशी आपण त्या गीतेचा जन्मोत्सव साजरा करतो. म्हणून तो दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. तेव्हा असं गीताशास्त्र आपल्याला शिकायला मिळतं. आपली फार मागच्या कितीतरी जन्माची पुण्याई आहे आणि म्हणून आपण जे आपण शिकतो आहे ते आचरणात आणण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. हरि ओम.